या उत्सवामध्ये उत्साह अक्षय अक्षुण्ण तशाच प्रकारचा आहे जसा प्रतिवर्षी असतो. या महोत्सवामध्ये दुपारच्या वेळेला आपण व्याख्यानाचं सत्र आयोजित करतो. आज या व्याख्यानाच्या सत्रासाठी आपल्याला अडीच असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याच परिवारातील श्री बाल चौधरी व्यासपीठावरती विराजमान झाले. मी प्रतिष्ठानचे श्री गोविंदरावजी यांना त्यांनी व्यासपीठावरती प्रतिष्ठानतर्फे श्री चौधरी गुरुजींचं स्वागत करतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिंद्र श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम ओंकार कृष्ण भगवान, सद्गुरु दासगुरु महाराज, सद्गुरु स्वामी वरदानंद महाराज. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदेन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या मीनावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निष्ठेषजाड्या. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानी. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरनंदनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगत्. प्रसन्नं परमोदारं मातरं पितरं प्रभु, प्रेमनं वत्सलं वन्दे वरदानंदं. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय भाग्याचा आहे. परंतु त्या आप्पांनी याच दिवशी हिमालयामध्ये भागीरथीच्या साक्षीनं आपला देह भगवंताच्या चरणी समर्पित केला. देह ठेवणे हे महापुरुषाचं एक लक्षण. आपला देह ठेवल्या जात नाही,
आपला देह पडला जातो. आपला देह कसा पडणे. यांचा देह काय झाला रात्री 2 वाजता. पडण्यामध्ये स्वातंत्र्य नाही आपल्याला. मरेपर्यंत आपण धडपड करतो पडू नये. तो पडतो तो आणि क्षण पडतो. तो झाला सर्वसामान्य माणूस. आणि जो इच्छेनं ठेवतो संकल्प पूर्ण कर आहे का नाही. जसं आपण एखादी वस्तू भगवंताला अर्पण करावी त्याप्रमाणे हे महापुरुष आपला देह भगवंताला काय करतात. ही भारताची दिव्य परंपरा आहे आणि ही परंपरा अक्षुण्ण ठेवण्याचं काम या महापुरुषाने केलेलं आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. हे जे तुकोबाराय सांगून गेले तोच अवतार आहे. परमपूज्य आप्पांचं जीवन म्हणजे समग्र हिंदू धर्माचं जीवन आहे. हिंदू धर्म काय, हिंदू संस्कृती काय, हिंदू सभ्यता काय, हिंदूंचं तत्वज्ञान काय, हिंदूंच्या जगण्याचं उद्दिष्ट काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत आप्पा. हे की नाही. भाकर का करपली वगैरे होता आम्हाला. घोडा का आणला, भाकर का करपली, या दोन्हीचे एकच उत्तर आहे. भाकर का करपली, फिरवली नाही म्हणून. घोडा का आणला, फिरवला नाही म्हणून. तशी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आप्पा आहे. योगभ्रष्ट साधकांनी अवतार धारण केलेला आहे. त्या परमपूज्य आप्पांनी संकल्पपूर्वक या दिवशी आपला देह भगवंताच्या चरणी अर्पण केला. ती श्रावण मध्ये त्रयोदशी. सुरुवात एकादशी पासून आहे. संजीवन समाधीला सुरुवात एकादशी पासून आहे आणि पूर्णत्वाची प्राप्ती कधी आहे हे सगळं अनाकलनीय. आतापर्यंत अनेक योग्यांनी भारतामध्ये संजीवन समाधी घेतल्या नाही असं नाही. माऊलीनं सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये संजीवन समाधी घेतली. अजूनही असतील आपल्याला माहिती नाही. दासगणू महाराजांचं एकदा कीर्तन होतं इंदोरला आणि आख्यान नावाला होतं चांगदेवाचं. आणि त्याच्यामध्ये ते सहज बोलून गेले की आता अशी योगी होणे नाही की ज्यानं योग सामर्थ्याने किती वर्ष जगले, 1400 वर्ष जगले. आता या वर्तमान कलियुगामध्ये ऐशी योगी होणे नाही असं ते त्यांच्या कीर्तनात बोलून गेले. आणि इंदूरून येता येता ओंकारेश्वरच्या दर्शनाला आले, ज्योतिर्लिंगाला. तुम्हाला ओंकारेश्वर माहिती सगळ्यांना, नर्मदेच्या काठी. आणि तिथं ओंकारनाथाचं दर्शन, नर्मदेचं स्नान करून गुहेमध्ये काही तपस्वी लोक तिथं साधना करीत बसलेले असतात. त्यांना नमस्कार केला दासगणू महाराजांनी. तेव्हा त्या तपस्व्यानं दासगणू महाराजांना बोलावलं. ओळख नाही, पाळख नाही. आणि एवढंच सांगितलं की जे आपल्याला माहिती नाही ते बोलू नये. दासगणू महाराज म्हणजे ज्या माणसाला आपण कधीच पाहिलं नाही आणि एक संदर्भ काय काय बोललो आपण तर काही बोललोच नाही त्या माणसात. तेव्हा त्या योग्याने सांगितलं की काली कीर्तनात तुम्ही बोलला की या काळात असे योगी नाही, हे तुम्ही कसे सांगता. आहेत योगी नाहीत कसं म्हणता. आपल्याला काय नाहीये, माहिती नाहीत का नाही. 100 वर्षापूर्वी त्यांची जयंतीच आहे. श्रीराम शर्मा आचार्य ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेला मुलगा. त्यांना आता या वर्षी 100 वर्ष. आणि वयाच्या 15व्या वर्षी मदन मोहन मालवीय सगळ्यांना माहिती. या मदन
मानवीयकडून त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा मिळाली. त्या मुलाला त्याचं नाव श्रीराम, आडनाव त्यांचं दुसरं काहीतरी होते, पण त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांना आचार्य श्रीराम आडनाव होतं शर्मा. आणि वयाच्या 15व्या वर्षी आपल्या घरातल्या ओसरीवर ते देवपूजा करीत बसले होते. कितव्या वर्षी? 15व्या वर्षी. तर समईमधली ज्योत अचानक पाणी शिंपडावं तेव्हा तिडतिड तिडतिड करते की नाही, दिव्याची ज्योत पाणी शिंपडल्यावर तसं तिडतिड झालं आणि ती ज्योत एकदम मोठी झाली. समईतली ज्योत एकदम मोठी झाली आणि तो 15 वर्षाचा मुलगा घाबरला की बापरे काय झालंय. आणि त्या ज्योतीतून एक महापुरुष प्रगट की ज्याच्या अंगावर वस्त्र नव्हतं, शुकाचार्यासारखे संपूर्ण नग्न होते आणि अंदाजे आयुष्य म्हणजे त्यांचं वय 700 वर्षाचं होतं. ते लिखित स्वरूपात आहे, माझ्याकडे आहे ते तरी. वय किती? अंदाजे 700, कारण डोक्याच्या जटा गुडघ्यापर्यंत होते. आणि त्यांनी त्या मुलाला सांगितलं की बेटा घाबरू नको, मी तुझ्या शोधासाठी फिरत होतो, आज तुझी माझी काय झाली भेट झाली, मी तुझा गुरु आहे. फार दिवसाची गोष्ट आहे, काही माहिती नाही. आणि नुसतं गुरु म्हणून थांबला नाही तो महात्मा. त्याला सांगितलं की तू प्रपंच करायला जन्माला आला नाहीस, तुझ्याकडून आम्हाला मला नाही. तुम्ही कुठेही पहा, संत जेव्हा शब्द वापरतात तेव्हा आम्ही शब्द वापरतात. आम्ही वैकुंठवासी आहे का नाही, आलो याची आम्हाला तुझ्याकडून काही काम करून घ्यायचंय आणि त्या कामाची रूपरेषा समजून सांगण्यासाठी तू या 2-3 महिन्यामध्ये हिमालयात ये. हा मुलगा राहणारा मथुरेचा बोलावलं हिमालयामध्ये. त्यांनी सांगितलं की महाराज मी येऊ कसं, मला काम आहे, तुम्ही कुठे राहता ते म्हणजे तू फक्त गंगोत्री पर्यंत ये, कारण गंगोत्री सगळ्या जगाला माहिती आहे. विचारी कुठपर्यंत ये? गंगोत्री पर्यंत ये. तिथून पुढे गंगोत्रीच्या पुढे गोमुख वगैरे त्याच्याही पुढे की जिथं आपण कधी जाऊ शकत नाही किंवा आपली कल्पनाही जात नाही, त्या ठिकाणी ते महात्मा राहत होता. त्याला सांगितलं गंगोत्रीवरून तुला नेण्याची मी काय करीन, व्यवस्था करीन. आणि हा 15-16 वर्षाचा मुलगा गंगोत्री पासून ते काय घटना आपल्याला कथा नाही सांगायचं, आपल्याला पुढे जायचंय, त्यांच्या ठिकाणी तो थांबला, भेटला. तर त्या ठिकाणी त्यांना सप्तऋषीचं दर्शन झालं. त्या 700 वर्षाच्या त्या म्हाताऱ्यानं त्यांना ओळख करून दिली, हे वशिष्ठ आहे, हे विश्वामित्र आहे. असे सगळे नागवे जटा वाढलेले लोक त्या ठिकाणी काय करत बसले होते, ध्यान धारणा तपश्चर्या करीत बसले होते. तेव्हा ते म्हणले की मला तर म्हणजे रोमांच ज्याला म्हणतो अंगावर, अशा प्रकारचे निर्माण झाले. आणि त्या महात्म्याने सांगितलं की तुला जे काही आम्हाला सांगायचं ते आम्ही तुला 2 वर्षानं सांगू, सध्या तुला एकच काम देतो आम्ही, तेवढं पूर्ण कर. आल्या सगळं सांगणार नाही आम्ही. 24 वर्ष 24 लाखाचे 24 गायत्रीचे पुरस्कार कर. किती वर्ष? 24 वर्ष 24 लाखाचं एक असे किती पुरस्कार ना, 24 पुरस्कार कर. आणि या 24 वर्षामध्ये अन्नाचा त्याग कर, अन्न खाऊ नको. मग काय काय? गाईला खाऊ घातलेले गहू हे जेव्हा तुझ्या शेणातून बाहेर पडतील, त्या शेणातून बाहेर पडलेल्या गव्हाच्या कण्या त्या गाईच्या ताकाबरोबर खायच्या. किती वर्ष खायचे? आता सोमवारच जड चाललाय आपल्याला, जास्त खाऊ. खंडित होऊ देऊ नको, प्रसंगी
तुला घर विकण्याची किंवा शेती विकण्याची जरी वेळ आली तरी विकून ते तेल घे, पण काय करू नको, तो दिवा मात्र विझवू नको. आणि तिसरा कार्यक्रम दिला, पुन्हा पुढे हात पसरू नको. आता पुढे त्यांच्या चरित्रात काय झालं, 3 वेळेला ते पुन्हा हिमालयात गेले, 10-10 वर्षाच्या अंतराने वगैरे खूप मोठं काम केलं. 3,500 ग्रंथ लिहिले, ते दोन्ही हाताने लिहित होते. ते ऐकलं तरी का तुम्ही कधी? पाहिलं तर नाही. 2 हाताने लिहित होते. रात्री 12ला झोपायचं आणि 2:30ला उठायचं. बुडाकेश होते. अशी महापुरुष आपल्या भारतामध्ये आहेत, झालेत आणि होणार आहेत. म्हणून ही पृथ्वीच्या पाठीवर एकमेव पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीमध्ये परमपूज्य अप्पांनी अवतार धारण केले. आणि अप्पांच्या वडिलांचा जो विवाह आहे हा सुद्धा साईबाबांनी ठरवलेला विवाह. आणि अप्पा सुद्धा भीष्माचार्यासारखे गंगापुत्र आहेत. अप्पाचं अलौकिक दिव्य चरित्र की ज्यांनी आपल्या जीवनामधून 4ही आश्रम, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, गृहस्थ, संन्यास. अप्पांचा हिंदू धर्म समजून घ्या, ग्रंथ वाचा. आपला हिंदू धर्म हा 16 खांबावर उभा आहे असं अप्पा म्हणतात. 4 पुरुषार्थ आहेत आपल्याकडे. धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि आपल्याकडे 4 वर्ण आहेत. क्षत्रिय आहेत, ब्राह्मण आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत. आपल्याकडे 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास आहेत. आणि आपल्याकडे ज्ञानप्राप्तीचे 4 साधन आहेत. तर त्याच्यामध्ये ज्ञान आहे, कर्म आहे, योग आहे, भक्ती. अशी 4-4, 8-4, 12-4 या 16 खांबावर या हिंदू धर्माचं काय उभं आहे. आणि याचं पालन सगळ्यांना करता येतं. हे ब्राह्मणाचं वगैरे डोक्यातून काढून टाका. अलीकडे धर्म म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये कोण, तसं काही नाही. तुम्ही जर थोडं डोका म्हणजे हे घेऊन, म्हणजे डोळे उघडे घेऊन जर पाहिलं तर आपल्या देवता ज्या आहेत, आदर्श देवता आहेत, त्या दोन्ही ब्राह्मण नाही आहेत का? भारतामध्ये ज्यांना आपण आदर्श देवता समजतो त्या कोण आहे? एक आहे ब्राह्मण आणि दुसरा कोण आहे? कृष्ण. हे दोन्ही कोण्या कुळामध्ये जन्माला आले? असं नाही. भगवंतांनी जे 10 अवतार घेतले विष्णूने, त्या 10 अवतारामध्ये ब्राह्मणाच्या वंशामध्ये किती अवतार आहेत? आपल्याला माहित असणारे 2 आहेत. पण परवा मी एका विठ्ठलानंदजी महाराजांचं प्रवचन ऐकलं तर त्यांनी सांगितलं की बुद्ध अवतार जो आहे हा ब्राह्मणाच्याच कुळामध्ये जन्माला आलेला बुद्ध आपला आहे. बुद्ध 2 आहे. क्षत्रियाच्या कुळामध्ये आलेले गौतम बुद्ध, तेही महापुरुषच आहे. त्यांनी मोठे योगदान दिले आपल्या भारतीय संस्कृतीला. पण ज्यांना बुद्ध म्हणून आपण आपल्या अवतारात समाविष्ट केलं ते ब्राह्मण कुळोत्पन्न बुद्ध आहे. आणि ते वेगळे आहेत. आणि ते बऱ्याच लोकांना काय आहे म्हणजे माझ्या वाचण्यात आलेलं ज्ञान, पण समाजापुढे जो आदर्श ठेवला आपल्या संस्कृतीनं ते कोण आहे? आपण वामन माहिती आहे. महर्षी व्यासाने जे महाभारतासारखा दिव्य ग्रंथ लिहिला, ब्रह्मसूत्रांची रचना केली, वेदांचे 4 भाग केले, नाही का नाही? त्यांची आई कोण आहे माहिती आहे? म्हणून संस्कृती धर्म आहे का नाही. म्हणून मला विवेकानंदाचं एक वाक्य मला आठवते की थांबा, ब्राह्मणाला शिव्या देऊ नका. मी त्याची झेरॉक्स करून वाटल्या. माझा कार्यक्रम ब्राह्मणाला शिव्या देणाऱ्या लोकांनी ठेवला.
तुम्हाला माहित होतं म्हणून मी ती झेरॉक्स दिली. विवेकानंदाचं वाक्य आहे की थांबा, ब्राह्मणाला शिव्या देऊ नका, ते ज्या गोष्टीमुळे मोठे झाले. माझं वाक्य नाही, सार्वजनिक धर्म नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, सार्वजनिक धर्म. त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे की ब्राह्मण ज्या गोष्टीमुळे मोठे झाले त्या गोष्टीचं अनुकरण तुम्ही करा आणि मोठे व्हा. शिव्या देऊन कधी कोणी मोठा होत नसतं. हे माझं वाक्य नाही, हे कुणाचं आहे? स्वामी विवेकानंदाचं. म्हणून या पुण्यभूमीमध्ये, या भरतभूमीमध्ये, या भारत देशामध्ये असे महान सत्पुरुष होऊन गेले. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा संजीवन समाधी घेणारे महापुरुष होऊन गेले. तुम्हाला गंगाखेड परभणी जिल्हा माहिती आहे, तिथं पालम नावाचं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे काही लोकांना. मारवाड्याच्या कुळामध्ये मोतीराम महाराज जन्माला. त्यांच्या पायाला शुगरमुळे सेप्टिक झाला होता, आळ्या झाल्या होत्या त्यांच्या पायामध्ये. मी स्वतः डोळ्यानं बघितलंय. तर त्या कधीच आळ्या त्यांनी बाहेर काढल्या नाही. असे दिसायच्या डोळ्याला वळवळ करताना पायाला पट्टी होती त्यांच्या पायाला. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या शरीराला घातक आहे. ते म्हणजे त्या बिचाऱ्या राहतात, त्यांचं घर आहे, ते त्यांना कधी मोठं. कधी कधी ते त्यांना बाहेर काढून व्हायचे आणि पुन्हा कुठून सोडायचे. मला ती मोतीराम महाराज सांगायचे नाही तुम्हाला घ्यायचा. ही छापावून केला. किती महिने आधी केला? 6 महिने आधी केला. की मी ज्या दिवशी जाणार त्या दिवशी दैत्याच्या ठाकूर बुवा महाराजांचं कीर्तन ठेवा, अन्नदान करा, हरिपाठ म्हणा. मला घाई नाही जायची. सगळ्यांची जेवण झाले की मी काय करीन, या या तारखेला, या या एकादशीला माझा देह विठ्ठलाच्या चरणी काय करीन. मला सगळ्या साधा मारवाडी समाजामधला माणूस ऐक नाही, फक्त ज्ञानेश्वरी आणि तुकोबाराची गाथा वाचून जास्त काही त्यांनी उपनिषदाचा अभ्यास केला नाही. अखंड नामस्मरण करून कधीच पैसा घेतला नाही कीर्तनाचा, कधीच नाही. आणि रोज कमीत कमी 12 ते 15 कीर्तन होते रोज. ते मी डोळ्यात बघितलं. अशी महात्मे आपल्याला भारतात काय, आपल्या परभणी जिल्ह्यात. आणि मी 4-5 वर्षाचा 8 वर्षाचा असताना त्यांचं मला दर्शन झालं. कळालं नव्हतं तेव्हा दर्शन झालं. हा पायाला पट्टी बांधलेली असायची, फाटलेल्या धोत्राची. पण असे अप्पांसारखे युगपुरुष ज्या दिवशी जातात तो दिवस भाग्याचा. आज प्रतिकूल परिस्थिती आहे, वातावरण दूषित आहे. एक असं दैवी संकट आपल्यावर आलेलं आहे की विज्ञानाचा आपला सगळा अहंकार त्या एका कोरोना नावाच्या विषयाने काय केला, गिळून टाकलं. आपला तेवढा अभिमान होता आम्हाला की आम्ही चंद्रावर चाललो, आम्ही मंगळावर चाललो. आम्ही सगळ्या शरीराची चाळणी केली. कुठलाही अवयव, कुठलाही रोग, कुठला आम्ही सगळे अहंकार काय झाले. अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, इंग्लंड. ऐका, भगवद्गीतेचा 11वा अध्याय आणि कोरोनात काही फरक नाही. अजूनही कोणाला विजय मिळवता आलाय का? भगवंताची कृपा आहे म्हणून आपण सेफ आहे. नाही तर आपली अपराध चालू दे, अनंत अपराधाच्या राशी. मास्क लावणारे न लावणारे 200 आणि लावणारे 3 असं करायचे. आता मास्क लावल्यावर त्याला हात लावायचा नाही ना. हात लावायचा नाही म्हणूनच काय लावलाय. आमच्या नादेला ती भाजीवाली काय करायची, शिंक आली की ते मास्क वर करायचं.
फरकांची त्या जागेवर आहे. आणि तुम्हाला भाजी दिल्यावर पुन्हा पोलीस आला की पुन्हा म्हणजे मास्क हिच्यासाठी आहे का पोलिसासाठी आहे? तरी तिला काही होईना ही कुणाची कृपा आहे? आणि जो घराच्याच बाहेर पडला नाही रत्नाकर मतकरी आणि ज्याच्या घरी कोणी आलं नाही त्याने लिहून ठेवले त्या बायकोनं की आमच्या घरी कोणी आलं नाही आणि आमचा नवरा कधी बाहेर गेला नाही आणि तो कोरोना नाही गेला. कोल्हापूरच्या डॉक्टरला जेव्हा कोरोना झाला तेव्हा त्यांनी अनुभव व्हॉट्सअपवर टाकले होते की सगळे आम्ही सुरक्षा केल्या, किट्स घातले, कपडे घातले, नाकाला सगळं लावलं आणि तरी मला काय झाला. आणि त्याने सांगितलं होतं कोरोना झाल्यावर काय करावं काय करू नये त्याचा अनुभव तो सांगू लागला. म्हणून सगळे जे नियम आपण पाळले ते जरूर पाळा. तर त्याच्यासोबत एक नियम पाळा की रोज भगवंताला काय करा हे मात्र चुकू नका. आले देवाजीच्या मला पुढचं पाठवलं आले देवाजीच्या म्हणा लवकरच आपल्यासारख्या महापुरुषाला आपली प्रार्थना आहे की बाबा हे संकट जगावरचं काय कर लवकर. दुपारच्या वेळेला दासबोधा सांगितल्याप्रमाणे आपली जी 2:30 ते 3:30ची वेळ आहे 4ची ती सगळी विश्रांतीची वेळ आहे, वामपक्षीची वेळ. पण दासबोधामध्ये आपल्याला काय सांगितले आमच्या समर्थांनी की भोजन झाली यावरील काही वाची चर्चा. जेवण झाल्याच्या नंतर दररोज आपण काय केलं पाहिजे दुपारच्या वेळेला 3, 4, 5 वाजेपर्यंत काहीतरी एखाद्या चांगल्या ग्रंथाचं वाचन किंवा काय केली पाहिजे चर्चा केली पाहिजे. आणि ती चर्चा कोण्या ग्रंथाची करावी की ज्या ग्रंथावर परमपूज्य आप्पांनी किंवा सगळ्या साधू संतांनी काय केलंय प्रेम केलंय असा ग्रंथ आज आपण प्रवचनासाठी निवडलेला आहे. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. आज माझ्या प्रवचनाचा विषय काय ठेवला मी श्रीमद भगवद्गीता. आणि त्याच्या पुढे मी काय पाठवून लावलं आम्ही दैनंदिन जीवन. भगवद्गीतेमध्ये द्वैतवाद आहे का अद्वैतवाद आहे का चिदविलासवाद आहे का विशिष्टाद्वैतवाद आहे याच्यावर मी काहीही बोलणार है. मी कशावर बोलणार आहे की भांडे घासणाऱ्या बाईला भगवद्गीतेतून काय शिकावं. स्वयंपाक करणारी घरामधली गृहिणी आहे तिनं काय शिकावं. सामान्य मनुष्याला भगवद्गीतेतून शिकण्यासारखं काय आहे. आज आपला विषय काय गीता काय आहे. गीता हे प्रस्थान आहे. प्रस्थान म्हणजे काय आप्पांनी सांगितलेलं आहे काय मार्ग आहे, प्रशस्त मार्ग आहे. कुठं जाण्याचा सुखाकडे जाण्याचा, जीवनाचं कल्याण करून घेण्याचे किती मार्ग आहेत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 मार्ग. सोपं करून सांगतो मी. पहिला मार्ग कोणता आहे. पहिला मार्ग आहे उपनिषद. म्हणून 10 जे प्रधान उपनिषद आहेत हे आपल्या हिंदू धर्माचं पहिलं काय आहे प्रस्थान. तुम्हाला जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, जीवनामध्ये जर सुखी आणि आनंदी राहायचं असेल तर तुम्ही कोण्या मार्गाने जीवन जगा. उपनिषद ज्या मार्गाने जा किंवा जे करा म्हणून सांगतात त्या मार्गाने. योगी अरविंद गेले त्याच मार्गाने गेले. जे कृष्णमूर्ती गेले. आदि शंकराचार्यांनी त्या उपनिषदावर स्वतंत्र काय केला भाष्य केलं. त्याचा अर्थ मोकळा करून सांगितलं तुम्हाला. पहिलं प्रस्थान कोणतं आहे याला म्हणायचं वेद प्रस्थान. पहिलं काय श्रुती प्रस्थान. मग दुसरं प्रस्थान कोणतं आहे दर्शन प्रस्थान. आपल्याकडे तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या ऋषीमुनींनी त्यांच्या अनुभवाला जे आलं किंवा त्यांच्या डोक्याला जे वाटलं ते त्यांनी लिहून ठेवलं. अशी षडदर्शन आहेत आपल्याकडे. आपण हिंदूंनी काय केलं पारायण करण्यामध्ये धन्यता मानली.
गजानन महाराजांचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, दासबोधाचं पारायण, एकादशी आली की भगवद्गीतेचं पारायणाला विरोध करीन. पण पारायण केलेल्या भाविकांना एक प्रश्न विचारला की आज एकादशीचं गीतेचं पारायण केलं का? केलं. तुला आवडलेले 2 श्लोक सांग. कितवं पारायण आहे? म्हणजे महाराज 200च्या वर झाले पारायण. कशाचे पारायण झाले? प्रश्न काय की 700 श्लोकाची गीता, त्याच्यात तुला आवडलेली किती सांगायचे? ती बाई मला तुम्ही काही विचारता का? म्हणजे गीता हा समजून घेण्याचा, गीता हा वागण्याचा ग्रंथ आहे. हे कधीच काय झालं डोक्यातून आपल्या हद्दपार झाले. आता भर कशावर आहे आपला? पारायण ही वारी झाली. पण आपल्याला लिहून ठेवावं लागलं आपल्याला की नुसत्या पारायणानं कोणाचे कल्याण झाले असं मला वाटत. आपण लिहून ठेवलं ते विचारधर्माने दुसरे पारायणाने विरोध नाही. पण ही पारायण कोणती पाहिली आहे? डबा घेऊन शाळेमध्ये जायचं, रडत रडत ऑटोमध्ये बसायचं, शेवट कुशीत जायचं. हे काही वय असं नाही येतं. पण आता 35 वर्षाचा जरी बबड्या झाला आपला आणि तो जर आईला म्हणू लागला की आई मला टावेल दे, आई मला खीर करून दे, तर ते बबड्या शोधून दिसतो का? पायऱ्या लक्षात घ्या, पुढे जायला पाहिजे. मग गीता कशाचा ग्रंथ आहे? तर गीता हा जीवन. मी काही त्याच्यावर म्हणजे गीतेवर काही महापुरुषांनी किंवा अभ्यासकांनी जे मतं व्यक्त केलेत ना, तुम्ही ऐकल्यावर मत म्हणतात की काय लोकांचा अभ्यास आहे आणि आपण किती लांब आहेत त्याच्या. मुद्दामी लिहून आणलं ते सगळं तुमच्यासाठी खास. एकाने सांगितलंय की भारतामध्ये भारताची व्याख्या काय केली की ज्या भारताकडे गीतेसारखा संपन्न काय आहे ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या देशात राहणारे लोक कसे आहेत? अत्यंत का दरिद्री आहे? म्हणून सुंदर आहे. एक एक आपल्याला घ्यायचंय. थोडा अप्पांच्या विषयी महापुरुषांच्या विषयी काय बोललं तर सगळ्याच संतांची चरित्र जवळपास कशी आहेत? तोंडवळ्यात तोच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले विशेषाचे भावे वर्ताया. जे तुकोबारायचं आहे तेच नामदेव महाराजांचं आहे, तेच जनाबाईचं आहे, तेच अप्पांचं आहे, तेच दासगणू महाराजांचं सुद्धा. दासगणू महाराज सुद्धा अवतार कार्याचे आहे. काही बाबांची भेट व्हावी, त्यांचा आशीर्वाद मिळावा, विपुल ग्रंथांची रचना व्हावी कीर्तनाच्या माध्यमातून. हे सगळं काय आहे? हे सगळं थक्क करणारा प्रवास आहे दोन्ही गुरु शिष्यांचा. म्हणून प्रास्ताविकामध्ये थोडा अप्पांचा आणि महापुरुषांचं आपण चिंतन केलं. आता गीतेकडे आपल्याला थोडं वळण्याचा प्रयत्न करायचा आहे. गीतेला नमस्कार करण्यापूर्वी माझ्याकडे हे पुस्तक आहे गीतेतील मुख्य विचार. माझ्याकडे गीतेवर 165 ग्रंथ आहेत. वेगवेगळ्या लोकांनी गीतेचा अभ्यास केलेले लोक. मोदींनी नावाचा सातवडेकरांचा ग्रंथ आहे. पुष्कळ आहे. हा विचार काय गीतेनं आम्हाला काय सांगितलं बाबा? गीतेचा संदेश काय? गीतेचं सार काय? गीता आम्हाला काय सांगते? आता प्रश्न जर पडला, समजा पडत तर नाही, पण चुकून स्वप्नामध्ये असं आपल्या आलं की कशासाठी पारायण करायचं ज्ञानेश्वरीचं? गीता ज्ञानेश्वरी वेगळी आहे का? ज्ञानेश्वरी आणि गीता कसे? गीता कुणी कुणाला सांगितली, कुणी शब्दबद्ध केली, ती जय कृष्ण दे. गीता सांगणारा कोण आहे? कृष्ण. आणि ऐकणारा कोण आहे? पांडवांना स्वतः ते सांगायले, स्वतः भगवानच सांगायले की अर्जुन. भगवान म्हणजे काय देवा? अरे पांडवामध्ये अर्जुन नावाचा माहिती का तुला? त्यालाच म्हणाले.
म्हणजे 12 जोशीलाच नाही. तुला 12 जोशी माहितीच का? मी एकदा मानवतच्या साहित्य संमेलनामध्ये गेलो. माझा एक तिथे परिश्रम होता संत साहित्यावर. मी बसलो. मला म्हणली तुम्ही कोण आहे? रसिक म्हणून आलो ऐकायला संमेलन. कोणी कोण आले? म्हणलं वसमत. अरे म्हणजे वसमतला बालकृष्ण राहते मलाच म्हणायला. तुम्ही त्यांची ओळख आहे का? म्हणलं ते कुठं मी कुठं. सगळ्या जगात त्यातली व्याख्याने हो म्हणल्या सगळं माहिती आहे. तुमची ओळख नाही म्हणलं. कुणाला विचारायला ते मी जेव्हा उठून गेलो तिथे तेव्हा त्याच्या लक्षात काय गंमत केली. पण ही गंमत कृष्णाने केली नाही का? अर्जुना काय देवा? अरे तुला पांडव माहितीत का? पा हो माहिती. त्याच्यामध्ये धनंजय नावाचा एक पांडव आहे का? आहे. तू कोण आहे? मी ते तो पांडवाना. किती आनंद झाला असेल ना अर्जुना. बरं ज्यांनी हे सगळं शब्दबद्ध केलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर लिहिलं. व्यास मतीचे कुलाल गर्भ प्रगटणे की. आणि ज्ञानेश्वरी सुद्धा समजून न घेता वाचणं हेच आमचं व्रत आहे. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायात काय म्हणतात की ही जी भगवद्गीता आहे ती भगवद्गीता काय आहे? व्यास मतीचे कुलाल गर्भ. काय शब्द वापरले प्रगटले की तैसा ईश्वरू घोडा ले व्यासोक्ती कुसुममाला मागिया दुर्वादळा नान मनेची. किती सांगू अजून? तैसा व्यासांचा हा थोरू. ही भगवद्गीता कोणापासून आली आम्हाला? कोणामुळे कळाली आम्हाला? महर्षी व्यासानी ही शब्दबद्ध केली आणि कशामध्ये टाकली? महाभारतामध्ये टाकली. मध्ये महाभारतामध्ये टाकली. हे व्यासांचे उपकार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजची कृतज्ञता व्यक्त करावे. व्यासांचा हा थोरू विश्वा झाला उपकारू. या सगळ्या विश्वाला थोरू म्हणजे मोठा, फार मोठा उपकार झाला व्यासांचा. काय केलं व्यासानी? श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. श्रीकृष्ण जे काही बोलले रणांगणावर त्या बोलण्याला ग्रंथाचा काय दिला त्यांनी? काय माऊलीचे शब्द आहेत हो. मला सांगा माऊलीचे वय किती आहे त्यावेळेला? 14-15 14 वर्ष 8 महिन्याला ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. आणि आपलं वय घरी जाऊन पिशी काढून का? गोपाल कृष्ण भगवान की. तैसा व्यासांचा हा थोरू विश्वा झाला उपकारू. श्रीकृष्ण मुक्ती आकारू ग्रंथाचा केला. तो मी हा आता व्यासांची पदे पाहता पाहता आमिना श्रवणपदा मराठिया गीता ईश्वरू घोडा ले व्यासक्ती कुसुममाळा मागिया दुर्वादळा. काय प्रतिभा आहे, काय प्रज्ञा आहे, काय प्रेम आहे. एक धाडस ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी केलं. त्यांनी वेदाला कुंभड शब्द वापरला. ज्या काळामध्ये सनातन वैदिक धर्माविरुद्ध बोलणं फार मोठा अपराध होता त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेद हा श्रीमंत असेल, सगळे ज्ञान वेदामध्ये असतील, आम्हाला त्याचं काय? मला सांगा ना तुम्ही. तुमच्या गावामध्ये एक प्रचंड श्रीमंत मनुष्य आज्ञा होती पण कधी कुणाला बिस्किटाचा पुडा देत नाही. तुम्ही काय म्हणणार? काय म्हणणार तुम्ही? असं आम्हाला त्याचं काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेद संपन्न होय ठाई तो त्याच्या जागेवर खूप श्रीमंत असेल पण या वेदा ऐसा कृपणू आणि नाही. त्या काळात लिहिलंय म्हणून काय केलं? ज्ञानदेवे रचिला पाया. काय पाया रचला? हे धाडस केलं की या वेदांनी काय केलं? तिघांना वाळीत टाकलं.
वेद खूप चांगला आहे, चांगलं खूप पाहिजे, आम्हाला मान्य. पण स्त्रियांना वेदाचा अधिकार आहे का? नाही. शूद्रांना अधिकार आहे का? नाही. मग शूद्रांनी आणि स्त्रियांनी कोणाकडे जायचं? पोटा शिकवून घेणार त्यांना. आणि ज्यांनी घ्यायला पाहिजे ते नुसते स्नान संध्या करीत बसले. वेद संपन्न होय ठाई, परंतु प्रपन्न व्हायचा आन नाही. ते वेदाकडून झालेली चूक. माऊलीचे बघा काय म्हणतात माऊली, वेदाकडून झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी भगवंतांनी श्रीकृष्णाच्या रूपाने अवतार घेतला आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी भगवद्गीता लिहिली. भगवद्गीता कशासाठी लिहिली? किती चूक दुरुस्त करायचं. म्हणून स्त्रियो वैश्यस्तथा शूद्र तेपी आणती परांगती. माऊलीनं भगवद्गीतेची केलेली समीक्षा, त्याचा अभ्यास करा. आता माझ्यापुढे हा जो गीतेतील मुख्य विचार नावाचा ग्रंथ त्यांच्यावर आपल्या आप्पांनी सुद्धा लिहिलेला आहे बरं. डॉक्टर गजानन श्रीपती खैर त्यांचे बरेच पुस्तक आहेत गीतेवरचे. त्यांचे काही मताविषयीचे मतभेद आहेत आप्पांचे. आणि पहिल्या अध्यायामध्ये आप्पांनी खूप दीर्घ अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. गीतेच्या संबंधामध्ये ज्यांनी आक्षेप घेतलेले, काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, त्याचे आप्पांनी उत्तर देण्याचा म्हणजे बेलसरे जे सगळ्यांना मान्य असणारे डॉक्टर के.व्ही. बेलसरे वगैरे महाराजांच्या परंपरेमध्ये त्यांना सुद्धा त्यांची जागा राखून दिली आपल्याला. बेलसरे मोठे असतील तर इथं बेलसरेकडून काय झाली आहे? चूक झालेली आहे. भक्त बेलसरेवर प्राध्यापक बेलसरेनं काय केली आहे? माटेनं काय लिहिलं? माटेनं लिहिलं की गीता हे महाभारताला लावलेलं ढिगळ आहे. आता आपल्याला माटे कोण इथून सुरुवात आहे? ते स्वतःला नास्तिक समजणारे माटे प्राध्यापक होते. प्राध्यापक श्रीमय माटे फार मोठे अभ्यासक आणि माझ्या आवडीचे लेखक आहेत. उपेक्षिताचे अंतरंग नावाचा त्यांचा ग्रंथ अतिशय सुंदर आहे. हे जातीने ब्राह्मण होते, पण सगळा पगार आलेला ते हरिजनाच्या वस्तीमध्ये नेऊन खर्च करीत होते दर महिन्याला. हे किती हरिजनांना माहिती मला माहिती. प्राध्यापक श्रीमय माटे त्यांनी हा लेख दिला होता की महाभारताचं ठिगळ आहे गीता. तेव्हा आप्पांनी तेव्हा उत्तर दिलं, ठिगळ नव्हे हृदय. महाभारताचं हृदय काय आहे? भगवत. आप्पांनी जे खंडन मंडनात्मक काम केलंय ना ते आपल्यावर फार उपकार आहे. सनातन वैदिक धर्माला कुठल्याही काही कारणाने टोचायचं खोचायचं त्याची उत्तर आपण दिले पाहिजे. हे आज पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण शिकून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये खैरे काय म्हणतात की श्रीमद भगवद्गीता ही भारताची वैचारिक संपत्ती आहे. सोपं आहे, प्रवचन करायची गरज नाही. श्रीमद भगवद्गीता ही भारताची वैचारिक संपत्ती आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला भारतीय म्हणून या विचाराचं थोडं फार तरी ज्ञान असणं आवश्यक आहे, ही त्यांची अपेक्षा आहे. भौतिक शास्त्र आणि भौतिक सहाय्य आज आपण इतर देशाकडून ते घेत आहोत. आज आपण सायन्सचे सगळे टेक्नॉलॉजी राफेल कोणाकडून घेतलं? आपण ते गुणाने चांगलं असेल पण आपण तयार करू शकतो का? पण आपण जगाकडून काय घेतोय? भौतिक विज्ञान, भौतिक उपकरण घेतोय. त्याच्या बदल्यात तुम्ही जगाला काय देणार? खैरे काय म्हणतात? खैर की त्याच्या बदल्यामध्ये तुमच्या जवळ भगवद्गीता आहे. तुम्ही तर दुसऱ्या राफेल जगाला देऊ शकत नाही. आता पहिले भारतीय बनावटीचं विमान तयार झालं. आता हे प्रयोग
ठराविक तत्वावरच झालं. नरेंद्र मोदीच्या आग्रहावर पहिलं विमान तयार झालं आता. मग आपल्याला काय आहे? आमच्याजवळ जिद्द आहे. म्हणून जिद्दीतील विचार ही भारताची वैचारिक संपत्ती आहे, ती जतन करा, तिचं संवर्धन करा आणि जगामध्ये तिचा प्रसार करा. हेच तुमच्या दायित्वाचं उत्तरदायित्व आहे. आपल्याजवळ विज्ञान नाही फार. अमेरिकेसारख्या देशामध्ये जी प्रगत उपकरणे दवाखान्यामध्ये, आपल्याकडे तर संडास नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजनचे सिलेंडर नाही. जर कोरोनाने डोकं वर काढलं खरं, आता तर नुसतं शेपूट बाहेर आले त्याचं. जर त्यानं आपलं रूप प्रगट केलं तर काय हाल होतील आपले. आताच तुम्ही पेपर वाचता, रेडिओवरच्या बातम्या ऐकता, टीव्हीवर पाहता की काय हाल आहे दवाखान्यांचे. कुठे जेवायला चांगलं नाही, कुठं पलंग नाही, कुठं ऑक्सिजन नाही, कुठे ॲम्ब्युलन्स आली नाही. म्हणून काय झालं, ते ॲम्ब्युलन्सवाला म्हणाला मी कुठे कुठे जाऊ. 10 ॲम्ब्युलन्स 100 लोक. म्हणून या माध्यमातून मी विनंती करतो की सरकारनं सांगितलेल्या सगळ्या नियमाचं तंतोतंत काय करा, पालन करा. त्याच्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय आहे का. मग इतक्या वेगाने येणारा कोरोना भारतामध्ये मंद गतीचा का झाला, तर त्याचं एकच कारण आहे की जगातल्या इतर नागरिकांपेक्षा भारतातल्या नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती नैसर्गिक दृष्ट्या थोडी जास्त आहे. त्याचा गैरफायदा करू नका. ते महाराष्ट्रात जगामध्ये अमेरिकेमध्ये वगैरे जे वडापाव भाऊ दिसतात आपल्याला, गोरेपान लोक, त्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे म्हणून भडाभड मरायला आहे का. तिथं मरणाचे आकडे पाहिजे का अमेरिकेचे. आज पाहू नका, श्रावणी सोमवार आहे. कोरोना होण्याचे आकडे तिथे बघा आणि मरण्याचे आकडे बघा. अमेरिकेसारखा एवढा प्रगत देश, कुबेराची राजधानी ती सध्या, आणि त्याच्या नाकामध्ये दम आणलाय ते. त्याला आता काही करता येईल म्हणून ती चिल्ला शिव्या द्यायला. त्याचं मला बॉसनं झापलं बँकेमध्ये, तुम्ही बायकोला शिव्या देत असतो आणि बॉसला बोलायची माझ्यात काय नव्हती हिंमत नव्हती. म्हणजे कोरोना ट्रम्पचे सगळे पाय काय करून टाकतोय. भारतामध्ये जे तुम्हाला वाटायला की थोडं कमी आहे, याचं एकमेव कारण आहे की शक्ती आहे माणसांच्या मध्ये. कितीतरी लोकांना कोरोना आला, झाला आणि गेला सुद्धा, पण ते त्यांना काय झालं नाही, कळाला सुद्धा नाही का. पण त्याच्यात आपला नंबर नाही हे लक्षात ठेवा. ते शेतात काम करणारे लोक असते नाही, बरोबर आहे. आपण नाजूक माणसे नाही का नाही. आपल्याला आरती घेतलं की ताप येतं, तीर्थ घेतलं की थंडी वाजते. आमची प्रकृती अशी आहे का 20 मिनिटं आधी गोळी नाही घेतली तर चक्कर येईल. जेवताना ही गोळी, जेवण झाल्यावर ही गोळी, जेवणाच्या आधी एक गोळी आहे का. तुझी गोळी माझी गोळी, आपण दोघं मिळून नाही का. तुझ्या गळ्यात तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या. मग बायकोची आठवण करायची नवऱ्याला, तुझी गोळी घेतलीस का, तिथं म्हणायचं माझी घेतली, तुमची घेतली. ते आमचं मान आपण बरोबर. गोळीशिवाय आधार नाही आपल्याला काही. म्हणून कोरोनाला हलकं समजू नका, शत्रूला कधी कमी समजू नका. सगळी काळजी घ्या. फक्त मी एकच ऍड केलं की एवढं सगळं करून देवाला एक काय करायचा, नमस्कार करायचा. रात्रभर अभ्यास करून जाताना मारुतीला प्रदक्षिणा घालून काय करून पेपर द्यायला. की समजा जर सुचलं नाही तर मारुती जर आला ना, हेच कृपा म्हणजे परमानंद. मग काय द्याय, जगाला जतन करा.
गीतेचे विचार भारताची वैचारिक संपत्ती आहे, तिला जतन करा, तिचे संवर्धन करा, तिचा जगामध्ये प्रसार करा. हे कोण सांगितलं? हे श्री खैर यांनी सांगितलं. पुष्कळ या ग्रंथामध्ये आहे, जास्त आपल्याला जायचं नाहीये. या ग्रंथाच्या संदर्भामध्ये एक श्लोक आहे, कर्तव्य दीक्षा. गीतेनं काय काय दिलं? हा जास्त लोकांच्या ऐकण्यात नाही म्हणून सांगतो. कर्तव्य दीक्षा ते समत्व शिक्षा. गीतेनं काय दिलं आम्हाला? कर्तव्य दीक्षा ते समत्व शिक्षा, ज्ञानस्य दीक्षा, शरणागतींच ददाति गीता, करुणार्दन भूता, कृष्णेन गीता जगतो हिताय. ही कृष्णाची गीता कुणाच्या कल्याणासाठी आहे? जगतो हिताय. तिला काय काय दिलं? तिला कर्तव्य दीक्षा. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो, ज्या घरामध्ये आलो, ज्या कुटुंबामध्ये आलो, ज्या राष्ट्रामध्ये आलो, त्या राष्ट्राचं, त्या घराचं, त्या कुटुंबाचं काय कर्तव्य आहे माझं, याची काय करून दिली? मग गीता हे म्हातारपणी वाचण्याचा ग्रंथ आहे का? आपणी प्रस्तावनेमध्ये लिहिलंय की दुर्दैवाने 60च्या पुढचे लोक भगवद्गीता उघडून बसतात. हे आपणी पहिल्या अध्यायात लिहिलं. पण 60च्या पुढे का असं ना, तुम्ही जर गीता उघडली तर गीता तुम्हाला रिकामी हाताने पाठवी का? कारण गीता कोण आहे? विनोबा भावेने आमच्या सांगितलं की गीता ही आई आहे. गीता ही माऊली माझी, तिचा आम्ही बाळ नेता, पडता रडता घेई उचलोनी. मी जेव्हा गीतेचं माझं भांडार घरचंच वाचीत बसतो तेव्हा एक लक्षात आलं की गीतेला अवघड करणारे सुद्धा खूप लोक आहेत. म्हणजे आपण उगाच गीता उघडून बसलो असं वाटावं, पश्चाताप भाव झाला, इतकं गीतेला अवघड करणारे लोक आहेत. आणि सगळे साधू संतांनी काय केलं? सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला का? सोपं करणं हेच खरं संतत्वाचं पहिलं काय आहे? लक्षात. जिथे काय सांगितलं? कर्तव्य दीक्षा. जिथे पण काय काय शिकायचं? कर्तव्य दीक्षा, समत्व शिक्षा. कोणतं शिक्षण दिलं आम्हाला गीतेनं? सगळीकडे कोणाकडून दिलं बा? सुनीच्या व स्वपाकेच्या सांगितले का? कुत्रा असो, चांडाळा असो, ब्राह्मण असो, कुणी असो, सगळ्यांच्या ठिकाणी काय करा? एकच भगवंत भरलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिये भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हे कोण सांगितलं? गीतेचं. ज्ञानस्य भिक्षा. गीतेच्या दरवाजात तुम्ही जर भिक्षा मागायला गेले, तिला शरण दिले, जाऊन जर भिक्षा मागितली तर ती कोणती भिक्षा देते तुम्हाला? ज्ञानाची काय देते? भिक्षा देते. ददाति गीता. कारण गीतेचं अंतःकरण कसं आहे? गीतेचं अंतःकरण करुणेने भरलेलं आहे. म्हणून गीता आई आहे. आई कुणाला म्हणतात? की सारख्या सारख्या चुका करून पुन्हा पुन्हा त्याचे पुरवायची केस, ही जी आई आहे ती तुम्ही बघायला टीव्हीवर. बबड्याची आई कोण? आपल्या चुका पोटामध्ये घालून आपला अधिकार नसताना, आपली पात्रता नसताना, आपली योग्यता नसताना आपल्याला ती पुरवायचे. म्हणून ही गीता कशी आहे? करुणार्द्र भूता. कारुण्याने अंतःकरण तिचं काय झालेलं आहे? ओतप्रोत भरलेलं आहे. अशी ती भगवान गोपाल कृष्णाची गीता जगतो हिताय. ती कुणासाठी लिहिली आहे? जगताच्या हितासाठी लिहिलेली आहे. आता परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादा यांचं सुद्धा हे वर्ष काय आहे? शताब्दी वर्ष आहे का नाही? दादा आणि आप्पा यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते आहे का नाही? दादांनी म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवलेनी आप्पांच्या काही ग्रंथांना प्रस्तावना सुद्धा काय केलेल्या आहे? लिहिलेले आहे. यक्ष प्रश्नाला प्रस्तावना कोणाची आहे? पांडुरंग शास्त्री आठवलेंची आहे. आणि मग दादांनी काय केले बघा? उपनिषदातल्या खोल विहिरीतून पाणी काढून
उपनिषद रूपी खोल विहिरीतून पाणी काढून गीतेच्या रूपामध्ये ते जनसामान्याला पाजलं, त्याचं नाव भगवद्गीता. खोल विहिरीतले पाणी आपल्याला काढता येईल का? हे भगवंतानी पाणी उपनिषदाच्या विहिरीतून काढलं. गीता हे भगवंताचं हृदय आहे. फक्त मी आता याच्यावर विश्लेषण करत नाही, पुस्तक मोठे आहे माझ्या हातामध्ये, पहिलंच पान चालू आहे. गीता हे भगवंताचं हृदय आहे. गीता हा स्मृती ग्रंथाचा कळस आहे. मी तुम्हाला प्रस्थान सांगत होतो सुरुवातीला. श्रुती प्रस्थानामध्ये उपनिषदे येतात, दर्शन प्रस्थानामध्ये ब्रह्मसूत्र येतात व्यासांची, आणि स्मृती प्रस्थानामध्ये भगवद्गीता येते. आणि पूज्य आप्पांनी या तिन्ही प्रस्तावनावर मराठीमध्ये अतिशय सुंदर काय केलं? भाष्य केलं. म्हणून आद्य शंकराचार्यानंतर सगळ्या प्रस्थानावर भाष्य करणारे, म्हणजे सोप्या मराठी बोली भाषेमध्ये भाष्य करणारे हे आप्पा आहे पहिले. मराठीमध्ये भाष्य माझ्या तरी पाहण्यामध्ये तिन्हीवर आहे, गीतेवर, उपनिषदावर एवढे जे बृहत भाष्य आप्पांनी केलं, की तिन्ही प्रस्थान आपल्याला काय झाले पाहिजे? कळाले पाहिजे. म्हणून गीता काय? स्मृती ग्रंथ आहे. स्मृती प्रस्थान गीता आहे, दर्शन प्रस्थान ब्रह्मसूत्र आहे, आणि श्रुती प्रस्थानामध्ये काय आलं? दशोपनिषद आहे. गीता ही मित्राची मनोव्यथा आहे, हे प्रियकराचं प्रेमपत्र आहे, आणि ही एका जबाबदार बापाची रोजनिशी आहे. आता हे गृहपाठ घेणार आहे मी, याच्यावर रचवणार होतो मी. एका जबाबदार बापाची ती काय आहे? रोजनिशी आहे. एका मित्राची काय आहे? ती व्यथा आहे, मनोव्यथा आहे, आणि एका प्रियकराचं ते काय आहे? प्रेम पत्र आहे. विश्वाच्या सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक समस्यांची उत्तरं गीतेमध्ये आहेत. एक एक मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. गीता भवसागरातील दीपस्तंभ आहे. गीता हा धार्मिक वा तत्वज्ञानपर ग्रंथ नाही. गीता हा धार्मिक पर किंवा तत्वज्ञानपर ग्रंथ नाही, तो जीवन ग्रंथ आहे. जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन गीतेमध्ये सांगितलं आहे. सर्वसामान्यासाठी गीता अतिशय महत्वाची आहे. कशामुळे महत्वाची आहे? तर गीतेचा जो वक्ता आहे त्याच्या ठिकाणी 3 महत्वाचे गुण आहेत की जे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. एक आहे प्रेम, दुसरं आहे हिम्मत, आणि तिसरं आहे आश्वासन. कधी डोक्यात तरी आलं का आपल्या? गीतेचा जो वक्ता आहे कोण आहे? भगवान कृष्ण आहे. याच्याजवळ काय आहे? प्रेम आहे. मला सांगा, विश्वरूपाचे जे दर्शन झालं अर्जुनाला कुणाच्यामुळे झालं? गंमत सांगते तुम्हाला, संजयाला आली झालं. संजय कुठेच नाही, परीक्षेलाच बसला नाही. त्याला व्यासाने सांगितलं होतं की हे रणांगणावर चालवायची तुला इथे दिसेल म्हणून, बरोबर आहे की नाही? तर त्याला ते विश्वरूप दिसतं संजयाला, आणि अर्जुन म्हणाला मला काही दिसेल. दिव्य ददामी ते, आणि मग पात्रता नसताना अर्जुनाची केवळ भक्तीपोटी, केवळ प्रेमापोटी भगवंतानं अर्जुनाला काय दिले? गीतेचा जो वक्ता आहे त्याच्यावर काय काय प्रेम आहे. आणि मी सांगू का, जिथं प्रेम असतं ना तिथं मनुष्याला त्या उमेवर जगतो माणूस. मला सांगा, दवाखान्यामध्ये आई पाहिजे का बायको पाहिजे? सांग. गुलाबजामुन आणण्याचं बायको पाहिजे, हॉटेलमध्ये जायला बायको पाहिजे, फिरायला जायला बायको पाहिजे, दवाखान्यामध्ये पलकाच्या जवळ कोण पाहिजे? तो बायकोच्या अंगावर धावून जातो, तिकडे चफड, आणि कोणाला पाठव? आईनं नुसतं केसावून काय फिरवता तर याची कोरोनाची ताप सुद्धा काय होत ती. गीता कोण आहे?
आई काय करते? आई हिंमत देते. आई काय काय देते? आई हिंमत देते. ती घाबरू नकोस, मी काय केलंय? आई काय बोलते त्याला? रोग डॉक्टर बरा करणारे का आई बरा करणारे? रोग कोण बरा करणार? पण पलंगावर बसून डोक्यात हात पिसरून आई काय म्हणते? मी आले, काळजी करू नकोस. आई काय देते? बाळा तू लवकर बरा होशील. प्रेम, हिंमत आणि आश्वासन. गीतेला काय काय दिलं आम्हाला? 3 गोष्टी दिल्या. प्रेम दिल्या, हिंमत दिली, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि तुझ्याला काय दिली? अरे भीष्माचार्य, कृपाचार्य त्याचा बाप असू दे, तुझ्या रथावर कोण आहे? तुझ्या रथाचे सारथ्य कोण करायले? मी. मग मी असताना तू काय करतो? घाबरतो काय? काही करू नका. मला पाप लागलं तर अरे लागू दे पाप. आपल्या सगळ्या लीडर्सची ओळखी 5 मिनिटात तुला मी काय करतो? जामीनवर ते फक्त कोण म्हणू शकतं? खरा मित्र म्हणू शकतो. इथे म्हणजे कुठे लिहिलंय? असं लिहिलंय, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, आहे का नाही? मोक्ष इष्यामि मा. मी खूप तयारी केली होती, पण वेळ कमी करायला. तुला जर एखाद्या गोष्टीमुळे पाप लागला असं तर तुला वाटत असं लागू दे. पण तुझ्या पापातून सुटका करण्याचं उत्तरदायित्व कोणाचं आहे? किती हिंमत आहे? बाप म्हणला जाय आणि उडव गेला. काही झालं तर कोण आहे? बाबा काय होईल? मी. मग गीतेनं काय दिलं? गीतेनं प्रेम दिलं, गीतेनं हिंमत दिली, गीतेनं आश्वासन दिलं. माणसं आश्वासनावर जगतायत. आपला 75 वर्षाचा इतिहास पहा भारताचा. आपल्या हातात काहीच नाही अजून, आहे का? कशाला जगायला आम्ही? पण हे राजकारण्यांची आश्वासन वेगळे. हे आश्वासन कोणी दिले आहे? भगवंताचे आश्वासन आहे. काय आश्वासन आहे? गीतेतले आश्वासन अभ्यास करा. अभ्यासच करायचं नाही आपल्याला. ही आपली खंत आहे. मी म्हणजे ग्रंथाचा संभार, त्याचे वाचन, चिंतन, यथाशक्ती. आपण किती वेळा गीता वाक्य असत? कोणाकोणाची पुस्तकं वाक्य असतील? कितीदा वाक्य असतील? कसे गीतेवर प्रवचन केले असतील? कसा ग्रंथ तयार केला असेल? कधी डोक्यात आणलं? महाभारताचं वास्तव दर्शन घेताना आपण महाभारत किती वाचलं असेल? आपलं एकदा झालं का? एकदा. बरं आपणच्या वाचनात, आपल्या वाचनात काय? गीता दुर्गाबाई चुकल्या, हा श्लोक असा आहे, कसं सुचत असेल? आम्हाला तर गीतेचं काही सुचत काही. आम्हाला ज्ञानेश्वरात हरिपाठ लक्षात नाही. म्हणून त्या महापुरुषाला साष्टांग अभिवादन करायचं, त्यांना साष्टांग नमस्कार करायचं. आणि आपणही देऊन ठेवलंय की विष्णू सहस्रनामाच्या उपासनेनं ग्रंथामध्ये काय नेमकं लिहिलंय ते मला काय होत होतं? लिहिलं द्यायचं. आम्ही छापलंय मुद्दाम की ग्रंथात नेमकं काय आहे हे चटकन कळणं. याला मेधा म्हणतात. मेधा प्रज्ञेच्या पुढची अवस्था येईल. आपल्याला ते बुद्धीच आहे का म्हणजे मला म्हणाय मी आपल्याला म्हणता येत नाही. बुद्धीच्या पुढे काय असतील? प्रज्ञा. प्रज्ञाच्या पुढे काय? मेधा. आणि मेधेच्या पुढे काय? ऋतंभरा. इथं तर पहिलीच पाहिजे. छातीवर हात ठेवून म्हणता येतं का आपल्याला बुद्धी आहे? बुद्धी आहे म्हणावं तर मास्क न घालता कसं चालले बाजारात? मेधा कशाला म्हणावं? प्रज्ञा कशाला म्हणावं? ऋतंभरा कशाला म्हणावं? ज्ञानेश्वर महाराजांनी कधी वाचलं हे? ज्ञानेश्वरीचा अभ्यास, गीतेचा अभ्यास कधी केला ज्ञानेश्वर महाराज? वाचनालय होते का?
पुस्तकं छापलेली होती का? किंवा महाभारत होतं का? किंवा शंकराचार्यांची पुस्तकं बाजारात मिळत होते का? ज्ञानेश्वरीमध्ये शंकराचार्यांचा आहे का नाही उल्लेख? सगळ्या भाष्यकारांचा उल्लेख आहे, महाभारताचा ठिकठिकाणी उल्लेख आहे. भगवद्गीतेवरती त्यांनी काय केलंय? मग भगवद्गीतेचा अभ्यास एवढ्या प्रतिकूल राहत कुठे होते ते? किती BHK फ्लॅट होता त्यांचा? लाईट होते का नळ होते का सोफा सेट होता का टेबल लॅम्प होता? पुस्तकं ठेवायला संदर्भ तरी होता का नाही? मग आलं कुठून? आपल्या घरामध्ये सगळे अभ्यास जर सोडला तर कशाचीच कमी नाही आपल्याकडे. भगर आहे, उसळ आहे, गजूर आहे, दुधात भिजू घातलेली सगळे. एक जर हे सोडलं घरात कशाचीच काय नाही. आपल्या विचार कक्षेच्या ते काय आहे? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कशी लिहिली हे आपल्याला कळेल का? नरार पुरुषाला व्यावं लागलं श्रीमान योगीच्या प्रस्तावनेमध्ये की शंकराचार्यांनी 8व्या वर्षीचं ज्ञान घेऊन भारत भ्रमण करणे आणि ज्ञानेश्वरांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणे हे माझ्या बुद्धीच्या कक्षेत येत नाही. प्रमाणपत्र देऊन टाकलं नरार पुरुषाला. याच्यासाठी पूर्वजन्म आवश्यक. ज्ञानेश्वर महाराजांना कधी अभ्यास केला? ही मागच अभ्यास केला. आता फक्त काम करायला आले, ते सही करायला आले. तैशी दशेची वाट न पाहता वैशेची या गावाला येता बाळपणीच सर्वज्ञतावरी तया ते. म्हणून आई काय करते? प्रेम देते. आई काय करते? हिंमत देते. आणि आई काय करते? आश्वासन देते. गीतेनं कोणते आश्वासन दिले? न मे भक्त प्रणश्यन. काय दिले आश्वासन? की तू माझा भक्त जर असशील ना तर तुला घाबरायची काय नाही. न मे भक्त प्रणश्यन. आश्वासन आहे का नाही? योगक्षेमम वहाम्यहम. तू जर मला शरण आलास, माझी जर भक्ती करू लागलास तर तुझ्या पोटा पाण्याचं सगळं मी कोण बदली पाहिजे. श्रीखंडाच्या रूपाने मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्या घरी पाणी भरीन 14 वर्ष. हे आश्वासन कोणा दिलंय? भगवंताने आश्वासन. पण गीतेतले आश्वासन कोणते कोणते आहेत? एकदा वहीपेन घेऊन काढा. म्हणून आप्पांनी सांगे दादा काय म्हणतात की गीतेमध्ये प्रेम आहे, हिंमत आहे, आश्वासन आहे. मासुच्या संपदन दैवी आत्माम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. काय काय आश्वासन दिले पुष्कळ आहे. गीता भगवंताचं हृदय आहे. गीता तेजस्वी ज्ञानानं, प्रसन्न भक्तीनं आणि निर्विकार कर्मयोगानं भरलेली आहे. त्याच्यावर प्रवचन होऊ शकतं का नाही? निर्विकार कर्मयोग, प्रसन्न भक्ती आणि तेजस्वी ज्ञान यानं गीता काय झालेली आहे? भरलेली आहे. आता बाळशास्त्री हरदास यांनी भगवद्गीतेवर आणि महाभारतावर पुण्याला खूप प्रवचन केली होती महिनाभर. आपल्या अप्पांचे ते आवडते काय आहेत? लेखक आहेत. महाभारताची वकिली अप्पांच्या अगोदर बाळशास्त्री हरदासांनी केलेली आहे. ते हरदास गीतेच्या विषयी काय म्हणतात बघा. रेडियमच्या कणाप्रमाणे गीतेची स्फुरणशीलता अखंड आहे. रेडियमच्या पाट्या पाहिल्या का नाही तुम्ही? रात्रीच्या पाट्यावर प्रकाश पडला की त्या रेडियमच्या पाट्या काय होतात? किती दिवस चमकतात? किती दिवस झाले गीतेला सांगू? कमीत कमी 5000. आपल्याला आता हिशोब कमी करायचा 4 वाजायला. 5000 वर्षामध्ये त्या रेडियमची ताकद कमी झाली काय? काय उत्पन्न दिली? रेडियमच्या कणाप्रमाणे त्याची स्फुरणशीलता अखंड आहे. सदा सर्व काळ सर्व थरातील लोकांना मार्गदर्शन करण्याचे तिचे सामर्थ्य अलौकिक आणि असामान्य आहे. राष्ट्राच्या दुर्दैवाच्या क्षणी, नीट ऐका, राष्ट्राच्या दुर्दैवाच्या क्षणी त्याच्या पुनरुत्थानासाठी गीतेतूनच आवश्यक तो संदेश देण्याची भारतीय द्रष्ट्या ऋषींची परंपरा आहे. शंकराचार्यांनी गीतेच्या आधाराने
तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये काय केले? बदल केले. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना लोपले ज्ञान जगी हित नेण्याची कोणी हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हातामध्ये काय घेतलं? दशोपनिषद ब्रह्मसूत्र घेतले नाही, हातामध्ये गीता घेतली. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे त्यांनी लोकमान्य टिळकांनी कर्मयोगाचा संदेश गीतेतून शोधला. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेच्याच आधाराने भागवत धर्माची काय केली? पुनर्प्रतिष्ठापना केली. आद्य शंकराचार्यांनी गीतेतूनच आपला संदेश जगभर दिला. महात्मा गांधींनी अनासक्ती योगातून. थोडं छान आहे, माझ्याकडे आहे ते. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या सगळ्या महापुरुषांनी गीतेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची काय केली? दिशा देण्याचा प्रयत्न केला. गीता प्रस्थान त्रयीमध्ये एक आहे. मानव जातीच्या उद्धारासाठी गीतेनं काय केलं? काम केलं. गीतेवर पुष्कळ आहे. ओशो रजनीश आपण पहिल्या अध्यायामध्ये ओशोचा उल्लेख केलेला आहे. की ओशो सुद्धा गीतेच्या 18 अध्यायावर प्रवचन करतो असा त्याच्यामध्ये शब्द आहे. तुम्ही आता वाचलेले माणसं आहेत सगळे. ओशो काय म्हणतो बघा, श्रीकृष्णाचा जन्म जरी भूतकाळात झालेला असला तरी त्याची गीता भविष्य काळासाठीची ठेव आहे. ओशोचं लिखाण थोडं वेगळं असते म्हणतात. माझ्या आवडीचं आहे ओशो. अजूनही श्रीकृष्ण आणि त्याची गीता, अजूनही श्रीकृष्ण आणि त्याची गीता माणसाच्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर आहे, समजण्याच्या पलीकडे आहे. श्रीकृष्ण धर्माच्या अत्युच्च शिखरावर आणि अथांग सागराच्या तळाशी खोलवर पोहोचलेला महात्मा आहे. कसे शब्द आहेत बघा. श्रीकृष्ण धर्माच्या अत्युच्च शिखरावर व अथांग सागराच्या तळाशी खोलवर पोहोचलेला महात्मा आहे. गंभीर, उदास आणि शोकाकुल प्रवृत्तीचा महात्मा नसून त्याचं व्यक्तिमत्व हसणं आहे, नाचणं आहे, प्रसन्न आहे, गाणार आहे. तुम्ही बघा कृष्णाचा कोणताही फोटो बघा, तुम्हाला कधी असं चिंता दिसते? आणि आपल्या तोंडावर चिंता 12 महिने थोबाड होत. केव्हा मिया होते आमच्या लहानपणी, केव्हा मिया होते हो. मियाचं उत्तर काय? सूरज ही ऐसी है. कृष्ण कसा हस रहा है, नाच रहा है, प्रसन्न आहे. जीवनात कशापासूनच पळ काढायचं नाही आणि कशालाच सोडायचं नाही. ही शिकवण कृष्णाने गीतेतून दिली. बघा त्याचा अभ्यास करा. पळ काढायचं नाही म्हणजे जे समोर आलंय, आज आपल्या समोर काय आलंय, जे काही संकट आलंय, पळ काढायचं नाही. गीतेनं काय शिकवलं आम्हाला? पळ नाही काढायचा. जे समोर येईल शत्रू म्हणून त्याच्यात काय करायचं? त्याच्या बरोबर मग ते द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, कृपाचार्य असतील, इस्मार खान असतील. बुद्धाला त्यांचे वाक्य आहे, माझं नाही. बुद्धाला शेवटच्या क्षणी जे दिसलं ते श्रीकृष्णाला प्रारंभिक दिसलं. आता काय दिसलं मला माहिती. श्रीकृष्ण मानसशास्त्राचा जनक आहे. त्याचं व्यक्तिमत्व मल्टी डायमेन्शनल आहे. गीतेचा संदेश एवढाच आहे, स्वतःच्या शक्यतांना जाणा, समजून घ्या आणि मग वागण्याचा प्रयत्न. म्हणजे मी राष्ट्रपती होतो म्हणलं जाणार का? कुठलीही गोष्ट करताना अगोदर काय करा? स्वतःच्या काय करा? हे मी करू शकतो का? शक्यतांना काय करा? जाणा, समजून घ्या, त्याप्रमाणे जगा. कृष्णाने केवळ गोपीवर प्रेम केले नाही, त्याने चंद्रावर, त्याने ताऱ्यावर,
त्यानं फुलावर, त्यांनी झऱ्यावर, त्यांनी झाडावर, त्यांनी पशुवर, त्यानं पक्षावर, उभ्या जगावर त्यानं काय केलं? प्रेम केलं. म्हणून भगवान गोपाल कृष्ण ही प्रेममूर्ती आहे. गीतेला 18 नाव आहेत. हे माहित नव्हतं आपल्याला. गीतेला नाव किती आहे? 18. काही काही मला आवडले त्यातले. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तिगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परानंदा, तत्वार्थ, ज्ञान मंजिरी. इत्येतानि जपे नित्यं नरो निश्चल मानसः ज्ञानं सिद्धी लभे शीघ्रं तया कथांगे परमं पदम. असे 18 नावं जो रोज कोणी मुखानं म्हणतो भगवद्गीतेचे आहे का नाही, तो शीघ्र सद्गतीला काय होतो? प्राप्त होतो. आता विनोबा काय म्हणतात बघा, गीतेचा आणि माझा संबंध तर्काच्या पलीकडे आहे. माझं शरीर आईच्या दुधावर पोचलं, त्याहीपेक्षा माझं हृदय आणि माझी बुद्धी गीतेच्या दुधावर पोचली. तर्काला छाटून श्रद्धा आणि प्रयोग या 2 पंखानं मी गीतेच्या गगनामध्ये भरारी मारतो. गीतेच्या गगनामध्ये जर भरारी मारायची असेल 2 पंख म्हणजे घ्या, श्रद्धा आणि प्रयोग. गीता ही माऊली माझी, तिचा मी बाळगणे नका. या गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये धृतराष्ट्राचा एक श्लोक आहे. पहिला जो श्लोक आहे तो कुणाचा आहे? धृतराष्ट्राचा आहे. संजयाचे 41 श्लोक आहेत. अर्जुनाच्या मुखामध्ये 84 श्लोक आहेत आणि भगवंताच्या मुखामध्ये 574 श्लोक आहेत. आणि गीतेमध्ये जर अक्षर तुम्ही मोजले तर 1,06,704 आहेत. गीतेमध्ये भगवंताला 40 नाव आहेत. श्रीकृष्णाचे नाव किती आहे? 40 आहेत. ते आहेत माझ्या वहीमध्ये. अनंत आहे, अच्युत आहे, अनंत वीर्य आहे, केशव आहे, केशी, विशुधन आहे, गोविंद, योगेश्वर, जगन्निवास आहे, यादव आहे, माधव आहे, पुष्कळ आहे. अर्जुनाला 22 नाव आहे. अनघ आहे, अर्जुन आहे, कुरुनंदन आहे, कौंतेय आहे, गुडाकेश आहे, धनंजय आहे, पांडव आहे, पार्थ आहे. धृतराष्ट्राला 5 नाव आहे. पण एकही दुसरं नाव नसणारं एकच पात्र आहे, त्याचं नाव आहे संजय. संजयाला मात्र दुसरं कोणतंही नाव नाही. भीष्म पर्वामध्ये 25व्या अध्यायापासून 42व्या अध्यायापर्यंत ही श्रीमद भगवद्गीता आहे. आता वी. कुलकर्णी म्हणून ते फार मोठे अभ्यास करून गेले, त्यांनी काय म्हटले बघा, की गीतेकडे धर्मग्रंथ म्हणून पाहू नका, तिच्यावर हिंदुत्वाचा धर्मग्रंथ म्हणून शिक्का मारू नका. कारण हल्ली धर्म आणि ईश्वर या शब्दांची लोकांना अलर्जी झाली आहे. गीता धर्म हा सर्व देशांचा, सर्व मानवतेचा सार्वकालिक धर्म आहे. गीतेच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन व्यतीत करा. 31वे शतक यश, उपलब्धी, विलास, सुविधा, शोध, नाविन्य, सुधारणा आणि विकास एवढंच घेऊन आलं नाही, तर ताण, तणाव, संघर्ष, दारिद्र्य, आघात, निराशा, आत्महत्या, हिंसाचार आणि युद्ध अशा अनेक वाईट गोष्टी सुद्धा हे 31वे शतक काय झालं घेऊन आलेलं आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचे काम कोण करणार आहे? श्रीमद भगवद्गीता करणारे. भौतिक प्रगती आणि नैतिक अधःपतन. मला आवडलेलं वाक्य बघा, भौतिक प्रगती आणि नैतिक अधःपतन या कलियुगामध्ये हातामध्ये हात घालून चालत आहे. म्हणून या कठीण समयी आपल्याला गीतेची काय अत्यंत आवश्यकता आहे. लोकमान्य टिळकांनी गीतेवर काय लिहिलं ते आहे. परमपूज्य आप्पांनी भगवद्गीतेमध्ये काय काय लिहिलं हे ते आहे. आप्पांनी भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये आपले काही विचार मांडलेले ते आहेत की एकटी गीता ही पूर्णार्थाने सर्वस्पर्शी आहे. तिच्यामध्ये तत्वज्ञान, साधना, आचार, व्यवहार या मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी उत्तम पद्धतीने सांगितलेल्या आहेत.
आध्यात्मिक जीवन आणि व्यावहारिक जीवन या दोघांनाही मार्गदर्शनानं परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे. भगवद्गीतेचे एक वैशिष्ट्य आहे की प्रकृती वेगाने, अधिकार वेगाने आणि अवस्था वेगाने वेगवेगळ्या माणसाला वेगवेगळ्या पद्धतीनं युक्तिप्रयुक्तीनं शहाणं करणं हे गीतेचं काय आहे वैशिष्ट्य आहे. ही परमपूज्य अप्पांची काय आहे त्याच्यावरची टीका आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेविषयी काय म्हटलं हेही पुष्कळ आहे. तर शेवटी आपल्याला एक पाहिजे आहे की गीतेनं आपल्याला काय सांगितलं. तर त्या संदर्भामध्ये एक दोन महत्वाचे मुद्दे आहेत की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचे निमित्त करून कुलधर्म आणि कुलाचाराचं महत्व सांगितलं, तर्पणाचं महत्व सांगितलं, आई वडिलांचं महत्व सांगितलं, देशभक्तीचं महत्व सांगितलं. अर्जुनाच्या मनामध्ये जेवढ्या शंका आहेत याचा तुम्ही घरी जाऊन अभ्यास करा. हिंदू सनातन वैदिक धर्माला जे अभिप्रेत आहे ते सगळे अर्जुनाच्या विषादामध्ये आहे. परंतु त्या अप्पांनी अर्जुनाच्या विषादावर काय सुंदर अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे. ते अर्जुनाचं हे काय म्हणतो विषाद आणि धृतराष्ट्राचा विषाद, दोघांचा विषाद आहे का नाही. धृतराष्ट्राला दुःख झालेलं आहे आणि अर्जुनाला दुःख झालेलं आहे. त्या दोघांमध्ये जो फरक आहे तो अप्पांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे. आपल्या सामान्य माणसासाठी मी काही मुद्दे काढले होते त्यातला एक मुद्दा मी घेणार आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचं. पुन्हा सगळं जग, पुन्हा सगळा भारत, पुन्हा सगळा समाज जुन्या पद्धतीकडे येत चालला. आपल्याकडे हातात हात घालण्याची पद्धत नव्हती. दोन्ही हात जोडून काय होता आपला नमस्कार होता. हातपाय धुतल्याशिवाय आपल्याकडे काय नव्हतं जेवण नव्हतं. आता हातपाय धुतल्याशिवाय जेवता येत. बाहेरून आल्यानंतर कपडे बदला अशी आपली परंपरा होती. बाहेरचे कपडे वेगळे, जेवायचे कपडे वेगळे. जेवताना पाय ओले असावेत आणि झोपताना पाय कोरडे असावेत. डोकं नेहमी थंड असावं, पाय नेहमी गरम म्हणजे गरम असावे आणि पोट नेहमी नरम असावं. घरी जाऊन तपासून घ्या. पुन्हा जुन्या गोष्टीकडे आपण येत चाललो. काय खावं हे गीतेनं सांगितलं. जास्त कडू, जास्त आंबट, जास्त तिखट, जास्त तुरट, जास्त तेलकट खाऊ नका. मग कोणतं खा. रस्या, स्निग्धा, स्थिता, हृदय म्हणजे केवळ आहार याच्यावर 1.5 तासाचे प्रवचन चांगल्या वाक्याचं होऊ शकतं. जो आहार पोटामध्ये काही काळ राहू शकतो, स्थिरता त्याची स्थिरता राहू शकते, तो आहार घ्या. म्हणून आप्पाच्या पोटाच्या खिच्यामध्ये काजू किशमिश असायचे आणि आपल्या पिशवीमध्ये मुरमुऱ्याचा चिवडा असतो. किती खाल्ला तर काहीच होत नाही. एक किलो जरी खाल्ले तरी पोटामध्ये काहीच नाही. झालं तर गॅसेस होतील ना. सर्वसामान्यासाठी गीता आहे का नाही. पाप कुणाला म्हणावं. पाप कशामुळे होतं. अर्जुन कशाला भीतो सांगा ना मला तुम्ही. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन 2 गोष्टीला भीतो, अधर्माला भीतो आणि पापाला भीतो. अर्जुन म्हणतो मी जर गुरुला मारलं तर पाप लागेल. रणांगणावर जर नरसंहार झाला तर घरामधल्या बायका विधवा होतील. विधवा झालेल्या बायकांमध्ये वर्णसंकर होईल आणि वर्णसंकरामुळे कुलधर्म कुलाचार लोप पावतील आणि कुलधर्म कुलाचार लोप पावल्यामुळे समाजामध्ये काय होईल पतन होईल आणि त्या पतनाला मी कोण राहील जबाबदार राहील. म्हणून अर्जुनाची भीती कशाला आहे. मी पाप करणार पण माणसाला नेहमी कशाला भ्यावं. माणसाला नेहमी 2च गोष्टीला भ्यावं. आपण जरूर सांगितलं कशाला. एक पापाला भ्यावं आणि दुसरं अधर्माला. म्हणून श्रीकृष्णाने त्याची पापाई काय केलं की जबाबदारी घेऊन टाकली की तुला जर पाप लागलं तर त्याच्यातून सोडवण्याचं काम कोण करील मी. भीती होती अर्जुनाला की पुढे असं होईल, पुढे तसं होईल. मग भीतीतून नष्ट केलं. पण भगवंतांनी 3 कामं केले. शोकनाशना. भगवद्गीता एवढ्यावर समजून टाकू आपण. पुढे पुढे किती पाहू. पहिलं काम काय केलं पापनाशना. पापाची जी भीती होती
की तत्वज्ञान सांगून दूर केली. दुसरे शोकनाशना, शोक करू नकोस अर्जुना, मा शुचा. अनेक गीतेमध्ये रडू नकोस, रडू नकोस, रडू नकोस किती आलंय. आपण अभ्यासच केला. रडणारे माणसं भगवंताला आवडत. शोकनाशना, पापनाशना आणि तिसरं काम केलं भयनाशना. आणि विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही उघडलं तर हे देवाची तिन्ही नावं कशामध्ये, कशात? पापनाशना, शोकनाशना, भयनाशना आणि अजून एक नाव आहे, लक्षात येईल, डोक्यात आहे पण येईल. ठीक आहे, दुसरं घालण्यामुळे व्हायचं दुःस्वप्न नाशना. रणांगणावर अर्जुनाला पडलेलं हे दुःस्वप्न आहे, त्याचा भगवंताने नाश केला. पण भगवान नाश कशा कशाचा करतो आणि भगवान काय देतो याचाही विष्णू सहस्त्रनाम आणि गीतेतून अभ्यास करा. विष्णू सहस्त्रनाम सांगितलं देव काय काय देतो. प्रीतीवर्धन आहे का नाही. फक्त एकच संकल्प करा की त्याचे वाचन चिंतन, बाकी काही करू नका. हे संपणार आहे का? आणि हे संपूही नये. या प्रवचनामधून गीता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळ काही सांगण्यासारखं काम करणारा ग्रंथ आहे. आपण तिचं गांभीर्यानं काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. गीता आणि आपली गीता डायरेक्ट वाचायची आहे का? आई जसं लेकराला भरवताना आपल्या उजव्या हाताच्या बोटानं तो भात सुद्धा घासते. नुसतं घासीत नाही, ते सगळं गरगट झाल्यावर असं करते. ते असं कळालं का काय? त्याच्यामध्ये मीठ कमी जास्त झालं का हे आधी कोण खाऊन पाहते आणि मग खाऊ शिवू म्हणून तुम्हाला काय करते, भरवती. तसं आप्पा आपली आई आहे, ज्ञानेश्वर महाराज आपली आई आहे, भगवान गोपाल कृष्ण आपली आई आहे, शंकराचार्य आपली आई आहे, सगळे संत तुकोबाराय सगळे ही आपली कोण आहे, आई आहे. त्यांना शरण जा, त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करा, भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगा आणि आप्पांना जे हवं होतं ते बनण्याचा मी आज प्रयत्न करीन. असा आप्पांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण संकल्प केला की जो हिंदू आप्पांना अपेक्षित होता, जो भक्त आप्पांना अपेक्षित होता, जो हिंदू नागरिक आप्पांना अपेक्षित होता, तसं बनण्याचा मी काहीतरी प्रयत्न करीन. एवढं बोलून मी माझी वाक पुष्पांजली त्यांनी अर्पण करतो. कुंडली कवरदा हरी श्री गुरु ज्ञानदेव गोपाल कृष्ण